नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। आज अकोल्यातील कृषीनगर भागात 2 गटात झालेल्या या तुफान राड्यामध्ये गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या गोळीबारात सतीश वानखडे हा गंभीर जखमी झाला आहे। गोळीबारासाठी तलवारी आणि पाईप वापरल्या गेल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। जवळपास 15 पेक्षा अधिक आरोपींचा यामध्ये समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनास्थळावरील परिसरातील पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे। सतीश वानखडे यांच्या राहत्या घरावर हा हल्ला झाला। सतीश वानखडे यांच्यासह 8 जण जखमी झाली असल्याची माहिती आहे। सध्या जखमींमध्ये सर्वांची प्रकृती स्थिर आहे। घटनास्थळी 2 IPS अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली। अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोपींच्या शोधात 5 ते 6 पथक रवाना झाले आहेत। कृषीनगरात गँगवॉर झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। सतीश वानखेडे आणि आकाश गवई यांचे आपसामध्ये जुने वाद आहेत आणि त्या जुन्या वादातून आज नेमकी काय घटना घडली ती हा तपासाचा भाग आहे। पण आज त्यांनी इथं कुशीनगरमध्ये आपसात चाकू तलवारने एकामेकावर दोन्ही गटांनी हल्ला केला। त्याच्यामध्ये 8 जण गंभीर जखमी आहे। 8 जण जखमी आहेत, त्यात दोन्ही बाजूचे एकाचे 5 एकाचे 3 आहेत। त्यातला 1 जण गंभीर आहे आणि बाकीचे उपचार सुरू आहेत। घटना नेमकी कशामुळे झाली हा तपास सुरू आहे। घटनास्थळावर 2 जिवंत पिस्टलचे राऊंड आणि एक खाली केस मिळालेली आहे। पण जखमीला कोणत्याही प्रकारची इंजुरी अद्यापपर्यंत पिस्टलने झालेली आहे, फायर आर्मने झालेली आहे असं काही निष्पन्न झालेलं नाही। परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। सध्या शांतता आहे, तणावपूर्ण परिस्थिती आपल्या पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे। सर, प्राथमिक माहिती मिळाली का वादाची काय? कावडची असू शकते का? प्राथमिक माहिती काहीतरी आता म्हणजे ऐकण्यावर आहे की कावडच्या संबंधाने काहीतरी कावड बसवण्याचा काही निर्णय घेतला, काहीतरी वाद झाला वरगडी म्हणा किंवा काही असावं।